नालंदा आश्रमशाळेतील ज्येष्ठ मदतनीस उमाकांत सपताळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपताळे घोडके परिवाराच्या वतीने भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन खेड येथील मधुरा हॉल येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते। उमाकांत सपताळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात शाळेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले। त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांनी सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले। त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले। समारंभात शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सपताळे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत सर्व सहकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले, तसेच शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उमाकांत सपताळे यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार, नालंदा आश्रम शाळेचे महेश सरवदे, संभाजी मिटकरी, सदाशिव स्वामी, भुजंग ओवाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, राज्य चिटणीस विश्वास गजबार आणि नालंदा आश्रमशाळेतील कर्मचारी व सेवकवृंद, उमाकांत सपताळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खांडेकर तर आभार श्रीराम सपताळे यांनी मानले। ओके, हो जावा ना तुम्ही पण। ओके, जे आज 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे, या ठिकाणी आनंदाचा एक क्षण आहे आणि त्याचबरोबर थोडासा भावनिक असा एक क्षण आहे। आनंदाचा यासाठी की गेली 31 वर्ष शाळा ते शाळा इतकंच केलंय, त्यामुळे शाळेपेक्षा कुटुंबाकडे थोडंसं लक्ष कमी झालं आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगण्याची तुम्ही मामाची आठवण तुम्हाला वारंवार येणार आहे। कारण एखादी संस्था मोठी होत असताना त्या संस्थेमध्ये कार्य करणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी किती प्रामाणिकपणे, इमानदारपणे आणि झोपडीने काम करतात यावर त्या संस्थेचा मोठेपण अवलंबून असतं। अशा प्रकारची योजना सर्वसाधारण निर्माण केली आणि आनंद शाळेचं नाव सर्व प्रसन्न या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि आपल्या व्यवस्थापनाचा खूप मोठा वाटा आहे। सेवापूर्तीनिमित्त उपस्थित नालंदाचे प्रमुख सन्माननीय आमचे मित्र महेश सर, लाडके मामा यांचे आहेत आणि त्या मामाचा कार्यक्रम त्यांनी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आणि त्या पद्धतीनं नियोजन आयोजन केलेली सर्व मंडळी आणि संतोष घोडके सर, माझे मित्र सन्माननीय गजबार सर, उपस्थित सर्व सपकाळ परिवार, त्यांचे नातेवाईक, सपकाळ मामावर प्रेम करणारे सर्व गावकरी, माझ्याबद्दल आपण बरोबर तुम्ही सांगितलं तेवढ्या रोज मी नाही की कर्तव्य म्हणून ते मला पार पडलेला आहे। त्याला नोकरीला असो, कौतुक असो, नात्यात असो, जे कर्तव्य असतं ते कर्तव्य पार पडलं या मोठी मला समज नाही। आणि आज जर तुम्हाला जे सेवापूर्तीचे सत्र आला ते मला अभिनंदन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे।